प्रभाग क्रमांक 22 येथील मोदी ब्रिज ते कामिनी हॉटेल चौकपर्यंत रस्ता डांबरीकरण कामासाठी माजी नगरसेवक किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून सन 2023-24 केंद्राच्या NCAP राष्ट्रीय स्वच्छ वायू या योजनेअंतर्गत रस्ता डांबरीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी देखील समाज माध्यमातून किसन जाधव यांच्या लोकाभिमुख कार्यास शुभेच्छा दिल्या। आज सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत स्वच्छ वायू या हेड अंतर्गत केंद्र शासनाचा जो निधी आहे या निधी अंतर्गत रेल्वे ब्रिज ते कामिनी हॉटेल चौकापर्यंत जवळपास 33 लाख रुपयाच्या निधीचं रस्त्याचं नारळ फोडूनचा शुभारंभ या ठिकाणी होत आहे। या रस्त्याचा शुभारंभ राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या शुभ हस्ते ऑनलाईन प्रणालीद्वारा 3 तारखेला रामवाडी UPC सेंटर या ठिकाणी महिला सर्वरोग निदान शिबिरासाठी ते उपस्थित होते। त्यांच्या शुभ हस्ते ऑनलाईनद्वारे या रस्त्याचा शुभारंभ त्या ठिकाणी झाला आणि आज प्रत्यक्ष रूपात या ठिकाणी वळसंकर हॉस्पिटलचे डॉक्टर अश्विन वळसंकर सर, त्याच पद्धतीनं सोलापूर कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर साळुंखे सर, त्याच पद्धतीनं गंगामाई हॉस्पिटलचे डॉक्टर गायकवाड सर या तिन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि या भागातील सामाजिक कार्यकर्ते, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत मामा गायकवाड, आमचे दुसरे सहकारी सूर्यकांत मामा गायकवाड, माझे ज्येष्ठ बंधू चंद्रकांत दादा जाधव, त्याच पद्धतीनं या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सचिन जाधव, निखिल गंभीरे, सोहेल गायकवाड, आकाश पडगेकर, परशुराम दिवटे, अजिंक्य जाधव, तन्मेश गायकवाड, मोहित गायकवाड, किरण संगटे, जमनाताई जंगेकर, सरस्वतीताई कासलोलकर, अंजुमभाई शेख आणि या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सर्व ज्येष्ठ आणि तरुण सहकारी मित्रांनो, गेली अनेक वर्षे झालं या रस्त्याचा विषय प्रलंबित होता। या ठिकाणी तिन्ही सोलापुरातील नामवंत असं वळसंकर हॉस्पिटल असेल, सोलापूर कॅन्सर हॉस्पिटल असेल, गंगामाई हॉस्पिटल असेल, या तिन्ही हॉस्पिटलमध्ये तमाम सोलापूर शहर जिल्ह्यातील रुग्ण या ठिकाणी येतात। केवळ सोलापूर शहर जिल्ह्यातील नव्हे तर कर्नाटक, आंध्राचे देखील पेशंट या ठिकाणी या तिन्ही हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांना सेवा मिळते। गेले अनेक दिवस या ठिकाणी या रस्त्याचा विषय वारंवार या तिन्ही हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर वळसंकर सर असतील, फहीम गोलीवाले सर असतील, डॉक्टर प्रभाकर सर असतील, या तिघांनी मला वारंवार या बाबतीत मला असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेशांना असेल, या दोघांनाही वारंवार त्यांनी रस्त्याबद्दलची तक्रार आमच्याकडे मांडलेली होती आणि आज प्रत्यक्ष रूपात या ठिकाणी नारळ फोडून या रस्त्याचा शुभारंभ होत आहे आणि येत्या काही दिवसामध्येच हा रस्ता चांगल्या पद्धतीचा होईल अशी आशा व्यक्त करतो। आणि मागच्या कालखंडामध्ये या तिन्ही हॉस्पिटलचे डॉक्टर असतील, चंद्रकांत मामा असेल, सूर्यकांत मामा असेल, या भागातील सर्व नागरिक असतील, या सर्वांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहिला आहे। भविष्यात देखील आपल्या सर्वांचा आशीर्वाद, प्रेम असंच आमच्या पाठीशी राहो अशी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी रस्त्याचा शुभारंभ झाला असं जाहीर करतो।